नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बरेच दिवसानंतर ब्लॉग येते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपली एक्झाम चालू होती, त्याच्यामुळे शॉर्ट ब्लॉग येत होते. तर आजचा आपला नवीन मोठा ब्लॉग येतो आहे. तर आजचा ब्लॉगचा विषय म्हणजे आपल्या चैतन्याचं आज लग्न आहे, म्हणजे एका दिवसातच सगळं. सो आपण आज तो कवर करूयात. जाऊ लग्नाला. माझी तयारी बघू शकतो तुम्ही, मी तयार झालेलं आहे. कसं वाटते सांगा जरा. बघू शकतो तुम्ही ड्रेसिंग माझी. तर लग्नासाठी वेगळी आहे. तर विषय असे का एका दिवसात हे सगळं हॉलवरती आहे. तर आपण चाललो जाता. सकाळचा साखरपुडा आहे, तर निघते मी आता. तर आपल्या ब्लॉगला असेच कंटिन्यू करत राहा. आणि जर कोण नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता लवकरच आपले 1K सबस्क्रायबर्स होतील. तर चला भेटू तुम्हाला असेच आपल्या ब्लॉगमध्ये नवीन. तर आपण आता आलेलं साखरपुड्याची तर, आणि साखरपुडा झालेला आम्हाला असं वाटतं. त्याला आपण किती लेट झाला माहिती का. आणि एक आत्याचा मुलगा एक लेट झाला त्यांच्या. चल तर बघू आतमध्ये जाऊन आपण, किती टाईम झाला आपल्याला ते. चला आता आपण आलोत मंगल कार्यालयाला. इथेच आज सगळा हॉल कार्यक्रम. आणि नवरदेवची गाडी. नवरदेव कुठे बघू थांबा. चला आपल्यासोबत साहिल दादा आहे, तर जाऊयात. आपण आता नवरदेवकडे आलेलो. आणि काकी आणि हा इकडं आपला नवरदेव असलेले सगळं करवलेत. काकी आम्हाला टाइम नाही ना झाला. मित्र बघू शकता बाहेर साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे. परी बघा किती छान दिसते आज. आरवी काहीतरी बोल मग आता. हे तू इकडे ना, तू नवरीकडची आहे का नवऱ्याकडची आताच सांग. ही खूप छान नाचते, डान्स करून दाखव ना. बघू शकता आपल्याला झालं लेट त्याच्यामध्ये. हे नवरदेवाचा मित्र काय कामाचं नाही. आज साखरपुडा झाल्यावरती आलेले आहेत सगळे ना. हा होता आता फोटोशूट चालू आहे. बाकी इकडे मित्र आहेत त्याचे. आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. आता बघू आम्ही फोटो काढतो मस्त. आपला हर्षद भाऊ पण आलेला साखरपुड्याला. कधी आला हर्षा. सो आणि इकडे बघू शकता जयेश भाऊ आपला. जयेश भाऊ काय बोलतो म्हणजे. आणि इकडे आता फोटोशूट चालू आहे बघू शकता तुम्ही. तर काय प्लॅनिंग आहे काय त्याचे पिझ्झा. हा चालू फोटो काढायला झाले. इकडं आता कुठे गेलाय नवरदेव आहे त्याचा फोटोशूट चालू आहे. आणि इकडे बघू शकता त्याची मम्मी आणि पप्पा एकदम साखरपुडा झालेला आहे. आता काकी कुठं होतात तुम्ही. तर नवरदेवचे दादा काय बोलतो. आता साखरपुडा एकदम टायमावर झाला ना आपला. आता लग्नाचं प्लॅनिंग कसं आहे. लग्न टायमावर होईल का. आणि नवरदेवचा काका इकडे बघू शकतो तुम्ही. इकडे ना काय आहे ना संध्याकाळी. काकी तिकडे काकींचं लक्ष नाही. ओ काकी नमस्कार. हो इड्या मी बोलते काकी ऐका इड्या ना. काकीला असतात आपल्या. तर चला फोटो काढून घेऊ आपण मित्रांनो. तिकडे फोटोशूट चालू आहे. इकडे नवरदेवचा भाऊ लगेच जेवायला आलेला बघू शकता. इथं जेवणासाठी तयारी. आणि नवरदेवचा भाऊ लगेच जेवायला आलेला. बघा बघा काय रे. अरे जेवायला आला का. जेवायला आलास का.
चालतं मित्रांनो, आता आपण आलो जेवायला. नवरदेवाची मावशी आता आलेली आहे, बघू शकता तुम्ही. लेट झालं, लेट द्या. नवरीची मावशी आली आता. नवरीची मावशी लेट झाली का? हे घ्या कांदा. नवरदेवाची पूर्ण सोय झालेली आता. बघू शकता तुम्ही. आता सगळे हल्दी वगैरे झालेत आणि नवरदेवाची काकी आहेत, हे पण काकी आहेत, सगळेच काकी काका आहेत सगळे. तुम्ही बघू शकता. किती लवकर आला तू, किती लवकर आलास. साखरपुड्याला होता का? साखरपुड्याला नव्हता तर आता आलेलं आहे. आणि आता नवऱ्याची झाले काही आता, कारण का आंघोळीला घेतात नवऱ्याला, त्याच्यामुळं मग झाले बॉडी झाली त्याची. बहिणींना नालत लावलेली तुम्ही बघू शकता. तर नवरदेवाची आंघोळीची तयारी चालू आहे, सगळे तयारी करतायत आता. आणि आता हल्दी वगैरे लागून झालेले आहेत आता आंघोळी. आणि हे दिलाय माझ्याकडे सांभाळायला त्याने, दुसरं ह्याच्या करवले वगैरे कोणच नाहीत. आणि आपल्या काकू आहेत. काकू गाणी बोलाल का नाही तुम्ही? गाणे ते बंद करायला सांगायला लागेल त्यांना. सांगतो. तर आता हल्दीची तयारी आता आंघोळीची तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही. आता आम्ही गाडीत बसलेलो कारण की कंटाळा आला. अजून भरपूर टाइम आहे लग्नासाठी. तर जयेश भाऊ आपल्या सोबत आहेत. जयेश भाऊ तुम्ही सकाळी लवकरच आलात तर तुम्हाला कंटाळा बाहेर पण गरम होते, त्याच्यामुळे आता आम्ही गाडीत बसलेलो. आणि आपल्या सोबत स्वराज आहे. मी काहीच बोलत नाही, मी नाईट करून आलं, मला जाम झोप येते. तर सो मी तुझ्यावर एक जबाबदारी देतो. तू आपला लग्न झाल्यानंतर आपले फटाकडे वाजवायची जिम्मेदारी तुझी, चालेल. पण त्याच्यामध्ये मी तुझ्या हातामध्ये माल दिली ती वाजून टाक आपली. तर मित्रांनो आता आम्ही गाडीत बसलेले आहेत. जयेश भाऊची गाडी आहे. तर चला थोडा आराम करतो, अजून बराच टाइम आहे लग्नाला. चला. मांडव स्थापण्याची तयारी चालू आहे आणि आपली प्रतीक्षाताई बघू शकता. चला आता होमवर्क घेऊन चाललेले आहेत. चला तर आता होमवर्क घेऊन चालले आहेत. आता मांडव स्थापनेची तयारी चालू होईल, त्याच्यानंतर आपलं लग्न. मित्रांनो आपली लग्नाची तयारी झाली आहे. तिला नवरदेव पण निघालेला आहे. आणि माझा लुक बघू शकतो, तुम्हाला लुक दाखवतो माझा. तर मी माझी ड्रेसिंग बघू शकतो कसं वाटतं मला सांगा जरा. कसा लुक एकदम कडक आहे मध्ये. तर आता नवरदेव पण आपला निघतोय, तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. आणि नवरदेवची भावं काय कामाची नाही बघा, अजून नाही निघाली. तर चला. आणि तिकडे धामा आपल्याला कोणतरी दिसला, बघू त्याची तयार झाली काय. सुजलची पण तयार नाही आली अजून, तर बघू आपण निघतो आता. आणि आपले बाकी झालेत तयार. मंदारा का होईल का तयार याच्याला? झालंय का आमचं ब्रँड आहे. तेच बोललो. नो स्किन केअर. चाल तर मित्रांनो बघू आता नवरदेवची तयारी झाली का आपल्या. तर तुम्हाला नवरदेव तयार झालेले आपण बघू शकता. नवरदेवची पूर्ण वेगळी तयार झालेली. आणि नवरदेवचे मामा आहेत, बघू शकता. नवरदेवची ड्रेसिंग एकदम मध्ये. आणि नवरदेवची मावशी आहे. मावशी सध्या लेट आली. मावशी तुम्ही लेट आला, आता डायरेक्ट नवरदेवची तयारी करा. आणि नवरदेवचे काका जरा ऑन बाहेर आयुष्य होते बघा. ड्रेसिंग बघा जयेश भाऊची. असू दे आता नवरदेवची झाली तयारी. आणि आपलं नवरदेव मामा पण सध्या लेट दिसले आपल्याला. मावशी दाखवल्या, मावशी लेट आल्यात, आपण काय बोलू शकत नाही. आणि इकडं आपली बघू शकता कशी ड्रेसिंग एकदम. आका आले. हे नवऱ्याचे आका आले. थांबा. आणि इकडे नवऱ्याची आई आका मारते. इकडे आकाला व्हिडिओ घेतला तेव्हा. आणि ही करवली कमली हो मम्मी दाखवली. हा मामा इकडे भाषण बांधताय. नवरदेवच्या काकी आहेत. तर काकी तुम्ही लग्नासाठी रेडी झाला कसं? टाइमवर लग्न आहे ना सगळा?
तर आता नवरदेवाला घ्यायला आलेत आणि नवरदेवाच्या लग्नासाठी जाणार आहे. तर सगळे जमलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता लग्न लागलं आणि करवली डेंजर आहे काम बाबा, डेंजर काम आहे करवलीचा. नाही इकडे नवरदेव नाही आपला हर्षद भावाचं काही लक्ष नाही आज. चला आता नवरदेव चाललेला आहे मांडवामध्ये. चिरंजीव सौभाग्यवती पूजा आणि चिरंजीव त्यांचा लग्न सोहळा आत्ताच संपन्न झालेला आहे आणि ते सर्व पाहुण्यांचे तसेच नातेवाईक बाबू भेटलेला इकडे नक्ष बघ इकडं हे आज आमचा नक्ष पण आलेला आहे लग्नाला. हे नक्ष बघ इकडं आमच्या घरातले आले बघू शकता तुम्ही. वहिनी कोमल विमल आहेत आणि आपली योगिनताई आणि काकी परत मावशी वगैरे आहेत, सगळे आलेले आहेत लग्नाला बघू शकता. आता लग्न वगैरे लागून झालेलं आहे, तिकडे आपला नक्ष आहे. चला तर बघू आता. भांडी
त्याला खाली वर आता सगळं कार्यक्रम वगैरे झालेले आहेत आणि आता नवरी चालले घरी, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरी चालले. तर आता इकडं सगळं झालंय पॅकअप. सृष्टी काय आहे? चला तर तुम्हाला दाखवतो पुढे आपल्या इकडे वारद असलेल्या कमले. परवा
Thank you.